अगदी भल्या पहाटे आमचा मुंबईचा प्रवास सुरू झाला. मुंबईच्या दिशेने आमच्या गाडीने माझी झेप घेतली. मुंबईच्या आझाद मैदानावर पेन्शनच्या मागणीसाठी जात असताना रस्त्यात माळशेज घाट लागला. अतिशय अप्रतिम सौंदर्य माळशेज घाटाचं आम्हाला पाहायला मिळालं. फेसळणारे धो धो वाहणारे धबधबे, चहूबाजूनी धुक्यांची दाट झालर आणि मनमोहक असं दृश्य पाहून सकाळी सकाळी आम्ही खूप प्रसन्न झालो. काही पर्यटक खाली घाट चढून वरती येत होते तर काही खाली जात होते. हिरव्यागार डोंगरातून फेसळणारे धबधबे म्हणजे एक सह्याद्रीचं अप्रतिम सौंदर्य काल आम्हाला पाहायला मिळालं. अतिशय सुंदर असा हा धबधबा. रस्त्यात जाताना एक रिसॉर्ट्सवरच आम्ही सकाळी चहा घेतला. मुंबईमध्ये गेल्यानंतर CST स्टेशन पाहून तर खूप थक्क झालो. त्याचप्रमाणे थोडासा वेळात वेळ काढून ताज हॉटेल पाहिलं आणि पुन्हा आम्ही परतीच्या प्रवासाला नगरला निघालो. परतीच्या प्रवासाला माळशेज घाट मार्गे न जाता आम्ही मुंबई नागपूर मार्गाने जायचं ठरवलं. समृद्धी महामार्गाने जायचं स्वप्न म्हणजे एक विलक्षण अनुभव. रस्त्यामध्ये जाताना 7 किलोमीटरचा बोगदा आम्ही त्या ठिकाणी पाहिला. अतिशय सुंदर असा बोगदा पाहून तर आम्ही सर्व थकीत झालो. खूप आनंद वाटला सह्याद्री महामार्ग पाहून. आणि येताना पुढे गेल्यानंतर सह्याद्री महामार्गावरून 140च्या वेगानं गाडी चालवण्याचा थरार अनुभव काल मला आला. खूप सुंदर असा आमचा मुंबईचा प्रवास झालेला आहे. धन्यवाद.